हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. कारण काल लाडक्या बहिणींनो मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये आपल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातली काही अपडेट आली का? सोबतच लाडक्या बहिणींनो मंत्रिमंडळाची बैठक होऊन सुद्धा जी आर प्रसिद्ध झालेला नाहीये. या मागची कारण कोणते? सोबतच या रक्षाबंधनाला मग आता जी.आर नाही आलाय, मंत्रिमंडळाची बैठक होऊन सुद्धा, तर गिफ्ट मिळणारच का? आणि ते गिफ्ट कितीच असणार आहे? 1500 रुपये असणार आहे, 2100 रुपये असणार आहे की 3000 रुपये असणार आहे? म्हणजे जुलै आणि ऑगस्ट हा हप्ता एकत्र भेटणार आहे का? सगळं सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, कालची जी मंत्रिमंडळाची बैठक होती तो दिवस अत्यंत महत्वाचा होता. बघा, काल मंत्रिमंडळाची बैठक गतिमान निर्णय प्रगतिमान महाराष्ट्र 11 ऑगस्ट 2026 मंगळवार. आदितीताई तटकरे यांच्या तुम्ही फेसबुक हँडलला जर बघितलं तर अशा पद्धतीचा आपल्याला काय दिसणार आहे? एक निर्णय दिसणार आहे. यामध्ये 9 मोठे मोठे निर्णय घेण्यात आले. पण आपली जी लाडकी बहीण योजना आहे, तर या लाडकी बहीण योजनेसाठी काहीही घेण्यात आलेला नाही आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? तर लाडक्या बहिणींनो, याचा अर्थ होतो की तुमच्यासाठी या रक्षाबंधनानिमित्त खुशखबर 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 येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे जर इथेच निर्णय झालेला नाहीये, लास्ट महिन्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्याला जी.आर आलेला होता या दिवसांपर्यंत. पण आजची 12 तारीख आहे आणि जी.आर प्रसिद्ध झालेला नाही आहे. समजा आज आणि उद्या 12-13 तारखेला जर जी.आर प्रसिद्ध झाला नाही, तर लाडक्या बहिणींनो तुम्ही समजून घ्या, रक्षाबंधनाचे पैसे तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट असे मिळून 3000 रुपये भेटू शकतात. तुम्हाला काय वाटतं? असंच व्हायला पाहिजे का? 3000 रुपये भेटायला पाहिजे का? नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. अन्यथा लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा, जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला आणि सरकारला सुद्धा हे माहिती पडायला पाहिजे की आता रक्षाबंधन आली आहे, तर रक्षाबंधनाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना भेटायला पाहिजे. तर चला सगळं सांगतो. बघा, लाडक्या बहिणींनो, काल अपेक्षित होतं मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर जी.आर प्रसिद्ध होणं, पण आला का? नाही आला. मग आज आणि उद्या जर जी.आर आला, आज आणि उद्या, तर काय होईल लाडक्या बहिणींनो? आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत पैसे वितरण होऊ शकतात. बट मला असं वाटत नाही, कारण आता या 2 दिवसांमध्ये जी.आर येणारच नाही, पॉसिबलच नाहीये. जी.आर कधी येतील? मला असं म्हणायचं आहे, जी.आर येतील पुढच्या वीक मध्ये, म्हणजे 20-21 या तारखांमध्ये किंवा 22 तारखांमध्ये जी.आर येतील. लिहून घ्या तुम्ही, 20-21-22 या तारखांमध्ये जी.आर येतील. आणि त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये 25-26-27 या दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो पैसे वितरण सुरू होणार आहे. बरोबर? 25-26-27. मग मला सांगा, हा जो वितरणाचा जो कालावधी असेल किंवा हे वितरण असेल, कोणत्या महिन्याचं असेल? तर हे जुलैचे 1500 रुपये आणि 1500 रुपये ऑगस्टचे. म्हणजे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र भेटण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. मग मला सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींचा गेम नको करायला, की रक्षाबंधन आहे तर चला जुलैचाच हप्ता, फक्त जुलैचेच 1500 रुपये लाडक्या बहिणींना काय देऊ? रक्षाबंधनाच्या गिफ्ट मध्ये देऊ. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुमचा सपोर्ट या ठिकाणी आवश्यक आहे. आणि महाराष्ट्रातील जितकेही युट्यूबर्स आहेत त्या प्रत्येक युट्यूबर्सला मी एवढंच म्हणू इच्छितो, तुम्ही सर्वांनी व्हिडिओ बनवा. आणि आता जर या आज आणि उद्या जी.आर प्रसिद्ध झाला नाही, तर लाडक्या बहिणींसाठी आपण 28 तारखेपर्यंत 2 महिन्याचे पैसे एकत्र द्या अशी मागणी करू. प्रत्येक युट्यूबर्सला सांगतोय, प्रत्येक महाराष्ट्रातील. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये 3000 रुपये लिहायला सुरुवात करा. 3000. बरोबर? अन्यथा काय करेल सरकार? फक्त तुम्हाला जुलैचाच हप्ता 1500 रुपये कधी देणार? 28 तारखेला. हे सरकार बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे. बरोबर? आणि म्हणून मला एवढं म्हणायचं लाडक्या बहिणींनो तुम्हाला, की 28 तारखेपर्यंत जर आपल्याला 2 महिन्याचे पैसे पाहिजे असेल, तर आपल्याला महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून 1500 प्लस 1500 असं जरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकलं किंवा 3000 जरी कमेंट बॉक्समध्ये टाकलं, तर महाराष्ट्रातील संपूर्ण बहिणी बघू शकतात. आणि महाराष्ट्रातील प्रत्येक युट्यूबरला सांगतो की तुम्ही असं करा. सोबतच ई-केवायसी प्रक्रिया कधी चालू करणार आहे याबद्दलची माहिती सुद्धा आदिती तटकरे मॅमने द्यावी. कारण की लास्ट इयरच्या जी.आर मध्ये सांगितलं होतं की ई-केवायसी ही जून महिन्यापासून दरवर्षीच्या जून महिन्यामध्ये सुरू होतील. पण अजूनही ई-केवायसी प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे. तर त्याबद्दलची माहिती द्यावी. असंख्य लाडक्या बहिणी अशा आहेत, त्या पात्र असून देखील सुद्धा त्या अपात्र ठरलेल्या आहेत. म्हणून त्या बहिणींना अजून एक संधी मिळावी आणि त्यांची जी
ई केवायसी आहे ती पूर्ण व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला 1500 मिळणार आहे, 2100 मिळणार आहे की 3000 मिळणार आहे. बघा मी सरळ सांगतो हे जे सरकार आहे अगदी बोगस आहे. हे सरकार काय करणार आहे 28 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला 1500च पाठवणार आहे. तो कोणता महिना असेल? जुलै. जुलैचाच असेल. बट आपण मागणी करतोय जर तुम्हाला जुलैचाच हप्ता द्यायचा असेल तर तो हप्ता वाढून द्या म्हणजे ₹2100 तरी द्या. ठीक आहे. कधी 28 तारखेपर्यंत. हप्ता वाढून फक्त जुलैचा असला तरी चालेल. बट आपण तिसरीही मागणी करतोय की जर आमच्या लाडक्या बहिणींना तुम्हाला 28 ऑगस्ट पर्यंत पैसे द्यायचे असतील तर ₹3000 तरी द्या. म्हणजे 1500 प्लस 1500 2 महिन्याचे ऑगस्ट आणि जुलैचे. बरोबर ज्या महिन्याचा लाभ त्या महिन्यामध्ये हे 2 मागण्या आपल्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो आपण ही मागणी मागायला पाहिजे की ही करायला पाहिजे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होऊन सुद्धा निर्णय आला का? काहीही निर्णय आलेला नाही. म्हणजे लाडक्या बहिणींना फक्त सरकार असंच पेलत आहे. म्हणजेच जी-आर येणं अपेक्षित होतं, आलेला नाही. मग रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार का? मिळणार तर आहे. तुम्हाला पैसे तर मिळतीलच. त्यामध्ये काहीच दुमत नाहीये. बट हे किती मिळतं यासाठी आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक युट्यूबर्सला मदत तुम्ही असेच व्हिडिओ बनवा आणि ज्याच्या माध्यमातून सरकार आपल्याला लाडक्या बहिणींना लवकरात लवकर जे वितरण आहे हे करतील आणि तो हप्ताही वाढवून देतील किंवा 2 हप्त्याचे पैसे एकत्र देतील. तर लाडक्या बहिणींनो तुमची आता तुमच्या हातात दौड आहे. तुम्ही या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून हा व्हिडिओ सरकारपर्यंत सुद्धा पोहोचेल. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.